गावामध्ये येऊन राहण्याची व्यवस्था आपण केली, त्या अनुषंगाने ती आपली जागा खाली झाली. तत्कालीन सरपंच जे कोणी असतील त्यांनी त्या काळात आपली जागा घेण्याचा आपल्याला द्या म्हणून आपल्याकडे विनंती केली आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला जुन्या शाळेची जागा देऊ असं आपल्याला सांगण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने गावाच्या करता शाळा होत आहे म्हणून आपण ती जागा सोडली व या जागेवरून आपली गेली 15 वर्षापासूनचे जे काही कार्यक्रम आहेत हे आपण चालवत आहोत. पण सत्तांतर झाले, सत्ता बदलली, काही विचारसरणी वेगळ्या असलेल्या लोकांना ह्या गोष्टी पटत नाहीत. समाजाची जागा नसल्या कारणाच्या अभावी आमचे चुलते 1-1.5 महिन्यापूर्वी कालवश नामदेवराव वामनराव बावळे यांचं निधन झालं. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम कुठं करावा हा प्रश्न देखील आपल्या समाजासमोर उभा राहिला होता. हा सांगायचा विषय मला एवढाच की समाज आपला गांभीर्यानं कधी घेणार आहे आणि जे कोणी लढत आहेत समाजाच्या जागेच्या करता तुम्ही फक्त त्यांच्या पाठीमागे राहण्याचं काम करा. ते 5 जण असो 10 जण असो, तुम्ही खंबीरपणे त्यांना साथ दिली तर निश्चितच प्रकारे पुढल्या वर्षीपर्यंत आदरणीय बाबूरावजी गवळी साहेब असतील, आपले दीपक भाऊ ढगे असतील, माणिक भाऊ खडे असतील, रवी भाऊ खडे असतील, गावचे पोलीस पाटील आनंदराव कुटे असतील, चंद्रशेखर दादा असतील, या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो पुढल्या वर्षीपासून आपण याच ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं विकास शोधून समाज मंदिराच्या कामाला आपण सुरुवात कशी करता येईल याच्याकरता आपण प्रयत्न करायचा आहे. जे तुम्हाला या जयंतीला हे जे काही कंपाऊंड दिसतंय हे सहसा झालेले नाही. तुम्हाला सांगतोय आतापर्यंत आमच्या कानावर असं ऐकण्यात आले की आता यांची जयंती होऊ द्या, जयंती झाली की आपण आता यांच्यावर गुन्हे दाखल करू. म्हणजे कंपाऊंड बी करणं एवढं सोपं नाही आणि गुन्हे तुम्ही दाखल करा. गुन्हे आमच्यावर दाखल केले म्हणजे काय आम्हाला देखील काय फरक पडणार नाही, कारण आमच्या बापानंच आमच्यासाठी असं काय अस्तित्व उभं केले की संबंध भारताचा कायदाच या आमच्या बापाने लिहिलेला आहे. त्यामुळं बापासाठी आम्ही आमचा जीव गेला काय आणि आमच्या केसेस दाखल झाल्या काय आम्हाला काही फरक पडणार नाही. जे कोणी आम्हाला म्हणत आहे हे त्यांना मी सांगत आहे. त्यामुळं म्हणतोय की तुम्ही करारे किती हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला, जीव गेला जरी आमचा जाती येतेच्या हल्ल्यात तरी भीमाचा फोटो हा लावू आमच्या काळजाच्या किल्ल्यात. त्यामुळं आपल्या जयंतीच्या माध्यमातून सांगतोय की आम्ही पण देखील प्रशासनाच्या विरोधामध्ये न जाता प्रशासनाला विचारामध्येच घेऊन तत्कालीन आपल्या आता सध्याचे जे काही गुडो साहेब असतील, तोटेवाड साहेब, गावाला नेमलेल्या जे काही कोणी इंजिनियर असतील त्यांना विचारपूस करून त्यांच्या संपर्कामध्येच येऊन अक्षरशः आपली पूर्ण जागा वरची घेतलेली. त्यामुळे हे देखील पूर्ण जागेवरच आपला ताबा होता. पण या ठिकाणी देखील आपल्याला असंच गोडी गुलाबीमध्ये घेऊन काहीतरी आमिष दाखवून कुणाचा तरी आवाज दाबायचा, थोडंफार चॉकलेट द्यायचं, समाजामध्ये फूट पाडायची, 2 गट निर्माण करायची. एक गट जे काही लढत आहे त्याचे पाय कसे खेचता येतील, खेकडा प्रवृत्ती कशी करता येईल असे आपल्याच काही लोकांना लावून देण्याचं काम हे समोरची काही माणसं करत आहेत. त्यामुळे जे कोणी समाजामध्ये असं काम देखील जे कोणी करत असेल त्यांना देखील मी मंडळाच्या आणि माझ्या वैयक्तिक मताच्या माध्यमातून सांगतोय की कृपया आपण कमीत कमी लढत जरी नसला तर जे कोणी लढत आहे त्याचा आवाज बनण्याचं काम तुम्ही आम्हाला पाठिंबा देऊन करू शकता. त्यामुळं काहीतरी कुठंतरी फूट पाडायची, जाऊया आपल्याला कुठं काय करायचंय. बऱ्याचशा मान्यवरांचं मंडळींचं म्हणणं येते आता बोलतील असते की आपल्याला बाबासाहेब आठवतात कधी 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरला, नंतर वर्षभरात ते आपल्याला बाबासाहेब आठवत नाही. पण आम्ही चळवळीच्या माध्यमातून बाबासाहेबांचं कार्य सोबत घेऊन समाजाचं कार्य सोबत ठेवून समाजाची चळवळ जिवंत कशी राहील या पद्धतीचं आम्ही काम करत आहोत. आम्हाला देखील तुमच्यासारखेच लेकरं बाळ आहेत, बायका आहेत, पण तुमच्यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. आमच्या सर्वांच्या एकजुटीचं काहीतरी वेगळं करून दाखवायचं तुम्हाला आमचं एक काम आहे. त्या हेतून आम्ही तसं लढत आहोत, पुढे जात आहोत. सांगायचा उद्देश बांधवांनो, या ठिकाणी देखील आपली ही जयंती साजरी होत नव्हती. यावर्षी आपल्याला सांगण्यात आलं की तुम्हाला आता जी काही आपली मरीमाय पोचीमाय आहे नदीच्या काठेला, जे आपण गावकुसा बाहेर बाबासाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या संघर्षातून गावकुसा बाहेरून आपण गावात आलो, तर परत आपल्याला गावाच्या बाहेर कार्यक्रम साजरे करण्याच्या करता सांगण्यात येत आहे. तर हे आता कदापि असं कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही. कार्यक्रम आणि समाज मंदिर जे काही पुढे इथून पुढे जे काही होईल ते याच ठिकाणी होईल हे तुम्हाला छातीटोपपणे मी सांगतोय. याच्याकरता आमचा जीव जाऊ द्या,
आमचं केसच दाखल होऊ द्या, काय व्हायचं तर होऊ द्या, आम्ही आता घाबरणार नाही. हे समस्त जे कोणी या जागेला विरोध करत आहे, जे कोणी समाजामध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे, त्यांना मी बोलतोय, त्यांना मी सांगतोय. बाकी आपले जे कोणी माणसं असतील त्यांनी देखील आता सतत विवेक बुद्धीनं येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या पाठीमागे राहण्याचं काम करायचंय. कुणाचं तरी ऐकून भेटण्याचं काम करायचं नाही. या महिला याच्यापैकी बऱ्याचशा आपण ज्या काय आता महिलांचा सत्कार केलाय, त्या अक्षरशः महिला बिचारा कोणी शेतामध्ये गेलेलं होतं, कोणी आजारी होतं, कुणाची परिस्थिती बरोबर नव्हती, काहीतरी प्रॉब्लेम होते, पण आपल्या खडे पडण्याचं काम झालेले. जयंती कशी साजरी होणार आहे, तुम्ही आता या ठिकाणी ज्याचं बघतात ना, त्या मंडपाला लागला एवढा मातीचा ढिगारा होता. या ठिकाणी सर्व महिला मंडळी पुरुषांनी गावाचे हजर होते, त्यांनी एकदम लेवल करून या ठिकाणी अधिकाऱ्यांना भांडून, गावातील नागरिकांना भांडून आमच्या हिताची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे याच्याकरता लढा दिला. त्यांना भांडल्या, त्यांना भेटल्या, तेव्हा कुठं आपली आजची जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात या ठिकाणी साजरी होत आहे. त्यामुळं समाजाच्या करता आपल्याला जागाही लागणारच आहे. त्याच अनुषंगाने आपण या जागेचं महत्व लक्षात घेऊन आम्ही तर आमचा लढा हा सुरू ठेवणार आहे. तुमचं देखील आम्हाला सहकार्य 100% लाभणार आहे आणि आहेच असं आम्ही मानतो. पण आपल्यामध्ये कोणीतरी फूट निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहे. त्याला बळी न पडता समाजाच्या पाठीमागे ठामपणे कसं उभं राहता येईल यासाठी आपण प्रयत्न करायचे.